हॅलो फ्रेंड्स, मी विश्वदीप, ज्ञानोदय क्लासेस उस्मानाबाद. आपण 11th फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर सुरू केला होता, तो म्हणजे युनिट्स अँड मेजरमेंट्स. याच्यामध्ये आपण डायमेन्शन्स पाहत होतो. तर आपण डायमेन्शन्स म्हणजे काय हे पाहिलं, डायमेन्शन्स कसे काढायचे हे पाहिलं, आणि मागच्या भागामध्ये आपण युजेस ऑफ डायमेन्शन्स हे देखील पाहिलं. आज आपण लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस म्हणजेच डायमेन्शनल ॲनालिसिसच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादांवरती प्रकाश टाकणार आहोत. त्या मर्यादा आपण पाहणार आहोत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतात, जरी त्याची वापर असले तरी त्याला काहीतरी मर्यादा असतात. मग या मर्यादा नेमक्या कुठल्या या आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पहिली मर्यादा कुठली असेल तर आपण काल पाहिलं टाइम ऑफ पेंडुलम, टाइम पिरियड ऑफ पेंडुलम आपण पाहत होतो. त्यामध्ये आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. हा फॉर्म्युला आपण शोधून काढला होता, तो म्हणजे k√L डिवायडेड बाय g. हा फॉर्म्युला आपण फाइंड आउट केला होता. हा जो k होता, या kला आपण कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी असं म्हणत होतो. कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. याला आपण काय म्हणत होतो, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. तर याची व्हॅल्यू जेव्हा आपण एक्सपेरिमेंट केला तेव्हा के ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 2π मिळाली. आणि त्यामुळे फॉर्म्युला काय झाला, 2π√L डिवायडेड बाय g. तर हा जो के होता याचे डायमेन्शन्स जे काय आहेत, याचे डायमेन्शन्स आपण डायमेन्शनल ॲनालिसिस वापरून काढू शकत नाहीत. किंवा हा जो के असतो, अशा के हा जे काय कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी असतात हे बहुतेक वेळा डायमेन्शनलेस असतात, त्यांना डायमेन्शन्स असत नाहीत. तर अशा पद्धतीचे जे डायमेन्शनलेस क्वांटिटीज आहेत, या डायमेन्शनलेस क्वांटिटीजचं जे काय डायमेन्शन्स आहेत किंवा जी काय त्यांची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस वापरून काढता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला काही एक्सपेरिमेंट्स करावे लागतात. काय करावे लागतात, एक्सपेरिमेंट्स करावे लागतात. जेव्हा आपण अशा पद्धतीचे प्रयोग, जास्तीत जास्त प्रयोग पेंडुलमवरती केले, काही दुसऱ्या पद्धतीचे पेंडुलम आपण शोधून काढले, तेव्हा आपल्याला के ची व्हॅल्यू किती मिळाली, 2π इतकी मिळाली. म्हणजेच काय, पहिलं लिमिटेशन काय मग डायमेन्शनल ॲनालिसिसचं, ते हे की कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी किंवा डायमेन्शनलेस क्वांटिटीला आपण फाइंड आउट करू शकत नाही, त्याला शोधू शकत नाही. त्याची व्हॅल्यू जर आपल्याला चेक करायची असेल तर आपल्याला वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स पार पाडावे लागतात, वेगवेगळे प्रयोग पार पाडावे लागतात. हे झालं डायमेन्शनल ॲनालिसिसचं पहिलं लिमिटेशन. बघा, using dimensional analysis, we can't find or we can't derive constant of proportionality. Constant of proportionality. मग हे जे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी असतात ते डायमेन्शनलेस असतात. मग डायमेन्शनलेस क्वांटिटी कशा शोधायच्या, द डायमेन्शनलेस क्वांटिटीज या फाइंड आउट करता येत नाहीत, तर आपण त्याला चेक करू शकतो. फक्त त्यांची व्हॅल्यू किती आहे हे चेक करू शकतो. क्वांटिटीज कॅन बी चेक्ड बाय परफॉर्मिंग एक्सपेरिमेंट्स. वेगवेगळे प्रयोग करून आपण त्याच्या काही डायमेन्शनल क्वांटिटीज आहेत, डायमेन्शनलेस क्वांटिटीज आहेत, त्यांची व्हॅल्यू आपण काढू शकतो. हे झालं पहिलं लिमिटेशन डायमेन्शनल ॲनालिसिसचं. नंतर अशा काही क्वांटिटीज असतात ज्या मुळातच डायमेन्शनलेस असतात. म्हणजे जसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जर आपण घेतले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजे काय, जे आपण
9वी 10वीला शिकलो ते म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा अशा पद्धतीनं. मग त्याच्यानंतर कोसेक थिटा आहे, सेक थिटा आहे आणि कॉट थिटा एक आहे. तर असे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे जे असतात हे डायमेन्शनलेस क्वांटिटीज आहेत, यांचं डायमेन्शन आपण काढू शकत नाही. दुसरं लॉगॅरिथमिक फंक्शन्स. लॉगॅरिथमिक फंक्शन्स म्हणजे कुठले फंक्शन्स? लॉग एक्स असेल, लॉग ई असेल, जे आपण पुढे शिकणार आहोत. लॉग टेबल जो आहे तो लॉग टेबल आपण शिकणार आहोत, कारण आपल्याला ते पुढे चालून जे काही एक्झाम्पल्स असतील, न्यूमरिकल्स असतील, हे न्यूमरिकल्स सोडवण्यासाठी लागणार आहे. तर लॉगॅरिथमिक फंक्शन्स जसं लॉग एक्स आहे किंवा मग एक्सपोनेन्शियल फंक्शन्स असतील. एक्सपोनेन्शियल फंक्शन्स म्हणजे काय? तर ई रेज टू एक्स अशा पद्धतीचे जे काय फंक्शन्स आहेत हे एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आणि लॉगॅरिथमिक फंक्शन्स हे एकमेकांशी अवलंबून आहेत, हे एकमेकांवरती डिपेंड आहेत. तर हे आपण दोन्ही जे आहे ते पुढं पाहणार आहोत. ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्या मॅथमॅटिक्सवाल्यांना यांचा जो काही संबंध आहे, रिलेशन आहे, ते रिलेशन जास्त चांगल्या पद्धतीनं मॅथमॅटिक्समध्ये कळेल. ज्यांचं मॅथ असणार नाही त्यांना आपण फिजिक्समध्ये शिकूयात लॉगॅरिथम आणि एक्सपोनेन्शियलमध्ये नेमकं काय रिलेशन आहे. तर बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, लॉगॅरिथमिक फंक्शन्स आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन्स यांचे डायमेन्शन्स डिराईव्ह करता येत नाहीत. बघा, dimensions of these trigonometric functions, logarithmic functions and exponential functions cannot be derived. यांचे डायमेन्शन्स आपण डिराईव्ह करू शकत नाहीत. का? ॲज these functions are dimensionless. हे जे फंक्शन्स आहेत हे फंक्शन्स काय आहेत? डायमेन्शनलेस आहेत. आणि हे डायमेन्शनलेस असल्यामुळं आपण यांचे जे काही डायमेन्शन्स आहेत हे डायमेन्शन्स डिराईव्ह करू शकत नाही. हा झाला दुसरं लिमिटेशन, ही झाली दुसरी मर्यादा डायमेन्शनल ॲनालिसिसची. तिसरं काय? समजा काही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असे असतात की त्यांना डायमेन्शन असतात, त्यांना युनिट असतं, त्यांना डायमेन्शन असतं. मग त्यांचं जे काय डायमेन्शन आहे ते डायमेन्शन आपण हे डायमेन्शनल ॲनालिसिस वापरून काढू शकत नाही. तुम्ही न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल लॉ पाहिला असेल, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तो असं सांगतो की फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बोथ द टू प्रोडक्ट ऑफ masses of both objects and inversely proportional to square of distance between them. हे आपण शिकलेलो आहोत. काय शिकलो? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ masses of both objects divided by or inversely proportional to the square of the distance between these two objects. तर याला आपण कसं लिहू शकतो? F is equal to G into M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. लक्षात येतं आहे? तर F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. मग फोर्सचं युनिट काय? न्यूटन. फोर्सचं युनिट काय असेल? न्यूटन. M1 इंटू M2. M1 M2 काय आहेत? मासेस आहेत. मास आहेत म्हणजे त्यांचं SI युनिट काय? किलोग्रॅम. याचं किलोग्रॅम इंटू याचं किलोग्रॅम म्हणजेच काय झालं? किलोग्रॅम स्क्वेअर झालं. आर स्क्वेअर. आर म्हणजे काय? त्या दोघांमधलं डिस्टन्स. डिस्टन्स कशामध्ये मोजतो आपण? मीटरमध्ये. मीटरचा काय आहे? स्क्वेअर आहे, म्हणजेच ते काय झालं? मीटर स्क्वेअर. मग याच्यावरून आपण जीचं युनिट काढू शकतो. सो युनिट ऑफ जी, याला आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो. तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट काय असेल? हे जी इथंच ठेवलं, M1 M2 म्हणजेच किलोग्रॅम स्क्वेअर. हा किलोग्रॅम स्क्वेअर बरोबर चिन्हाच्या इकडं आला, इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इथं गेल्यावर काय होईल? डिवाइडमध्ये येईल. म्हणजेच काय येईल? न्यूटन डिवायडेड बाय किलोग्रॅम स्क्वेअर. आणि
आर स्क्वेअर जे आहे इकडे आल्यानंतर काय होईल, इथं डिवाइडमध्ये आहे, छेदस्थानी आहे, इकडे आल्यानंतर काय होईल, अंशस्थानी जाईल, म्हणजे एफचं आणि आर स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजेच इथं काय येईल, मीटर स्क्वेअर. म्हणजेच आपण युनिट ऑफ जी काय लिहू शकतो, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. दिस इज द युनिट ऑफ जी. हे जे कॅपिटल जी आहे त्याचं आपण काय काढलं, युनिट काढलं. मग या युनिटवरून आपण त्याचे डायमेन्शन्स काढू शकतो. डायमेन्शन्स कसे काढणार बघा, हे आहे तसंच ठेवूया. आपण युनिट काढलं न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. तर आता याचे डायमेन्शन्स काढूया. डायमेन्शन्स कसे काढणार बघा, फोर्सचे डायमेन्शन आपण काल काढले, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, त्यामुळे काय येईल, 1 इन मास 1 इन लेंथ -2 इन टाईम, बरोबर. आता m1 m2 अपॉन आर स्क्वेअरचे डायमेन्शन्स काढूयात. ते काय येतील, डायमेन्शन ऑफ m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. तर बघा काय येतील, मास किती वेळा आलंय, m1 आणि m2 म्हणजे 2 वेळा आलंय, म्हणजे 2 इन मास. लेंथ किती वेळा आलेली आहे, आर स्क्वेअर म्हणजे 2 वेळा, छेदस्थानी असल्यामुळे इथं काय येईल, -2. आणि टाईम किती वेळा आलेला आहे, 0 वेळा. तर पुन्हा जीचे डायमेन्शन्स काढण्यासाठी काय करावं लागेल, डायमेन्शन्स ऑफ जी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ फोर्स डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. तर एफचे डायमेन्शन्स बघूया. फोर्सचे डायमेन्शन्स जे आपण काढले, m1 L1 आणि t⁻². 1 इन मास 1 इन लेंथ -2 इन टाइम डिवाइडेड बाय 2 इन मास 2 इन लेंथ -2 इन लेंथ अँड 0 इन टाइम. सो डायमेन्शन्स ऑफ जी काय येतील, घातांकाचे नियम आपण सर्वजण शिकलोत. काय होईल, मास आहे, खाली 2 आहे, वरी 1 आहे. हे जेव्हा वरती जाईल तेव्हा काय होईल, 2चं -2 होईल, 1 -2 -1. सो -1 इन मास, -2 आहे, वरी गेल्यानंतर काय होईल, +2. +2 म्हणजे 1 + 2 किती येईल, 3. आणि 0 आहे, 0 वरती गेल्यानंतर काय फायदा, फरक पडणार नाही, -2 ला -2 आहे तसं राहील. तर आपण हे जे कॅपिटल जी आहे या कॅपिटल जीचे डायमेन्शन्स काढू शकलो. पण जेव्हा आपण इथं डायमेन्शन्स काढत असतो, फोर्सचे डायमेन्शन काढत असतो किंवा अशा पद्धतीनं डायमेन्शन्स काढत असतो, तर हे जे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे ज्याला डायमेन्शन्स आहेत, अशा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स आपण डायमेन्शनल ॲनालिसिसनं काढू शकत नाही. म्हणजे जर आपल्याला हेच दिलं तर आपण याची जी काय किंमत आहे किंवा याचे जे काय डायमेन्शन्स आहेत, हे डायमेन्शन्स आपण डिराईव्ह करू शकत नाहीत. हे झालं तिसरं लिमिटेशन. बघा, dimensional analysis is not useful while deriving the dimensions of while deriving the dimensions of proportionality constant बघा, dimensional analysis is not useful while deriving the dimensions of proportionality constant which is not dimensionless. बघा, जेव्हा एखादं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे, जसं आपण आता
कॅपिटल जी पाहिलं, हे डायमेन्शनलेस आहे का? नाही, याला काहीतरी डायमेन्शन्स आहेत. पण हे डायमेन्शन्स जेव्हा आपण एफचा फॉर्म्युला काढत असतो, m1 m2 काढत असतो, डिवायडेड बाय आर स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरून जेव्हा आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस करायचं असतं, म्हणजे याचे डायमेन्शन्स आणि याचे डायमेन्शन्स हे इक्वल आहेत का पाहायचं असतं, तेव्हा आपल्याला या जीचे जे काय डायमेन्शन आहेत हे डायमेन्शन आपल्याला काढता येत नाहीत. त्यासाठी आपल्याला दुसरी पद्धत डायमेन्शन्स काढण्यासाठी वापरावी लागते, जी आपण आत्ता वापरली. तर आपण अशा पद्धतीने जे काय डायमेन्शनल ॲनालिसिस आहे हे डायमेन्शनल ॲनालिसिस वापरून अशा पद्धतीच्या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटचं डायमेन्शनल ॲनालिसिस करू शकत नाहीत. हे झालं थर्ड लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. याच्यानंतर काय आहे तर बघा, एखादं इक्वेशन आहे, त्या इक्वेशनमध्ये सेम टर्म आहेत ज्याचे डायमेन्शन्स सेम आहेत, अशा दोन किंवा दोनपेक्षा जास्त टर्म आहेत. जसं बघा, आपण एक डायमेन्शनल ॲनालिसिस करूया. तुम्ही 10वीला किंवा 9वीला मोशन चॅप्टर शिकत असताना, हा मोशन चॅप्टर जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा 3 इक्वेशन्स पाहिले होते. त्यातलं एक इक्वेशन आपण घेऊया. ज्या पद्धतीने आपण मागच्या भागामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं इक्वेशन घेतलं, s = ½ at². s = ½ at². आता आपण याचं डायमेन्शनल ॲनालिसिस काढूया. s म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. a म्हणजे काय? ॲक्सेलरेशन. t म्हणजे काय? टाइम. तर आता याचं डायमेन्शनल ॲनालिसिस करूया. LHS घेतला, LHS मधला s घेतला. याचं डायमेन्शनल ॲनालिसिस काय असेल? 0 in मास, 1 in लेंथ, 0 in टाइम. एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय? आपण लेंथ मोजणार आहे, त्यामुळे फक्त काय येणार? लेंथ येणार. मास आहे का याच्यात? नाही. टाइम आहे का याच्यात? नाही. आता RHS बघूया. at² काढूया. ॲक्सेलरेशन म्हणजेच काय? ॲक्सेलरेशनचं सूत्र काय? मीटर/सेकंड². मीटर म्हणजेच काय? लेंथ आली. याच्यात सुद्धा मास नाही. टाइम किती वेळा आलेला आहे? -2 टाइम्स. आणि टाइमचा काय आहे? स्क्वेअर आहे, म्हणजेच इथं सुद्धा काय येईल? टाइमचा स्क्वेअर येईल. 0 in मास, 0 in लेंथ आणि इथं 2 in टाइम. तर बघा, 0 0 म्हणजे मास किती वेळा आला? 0 वेळा. 1 + 0 here is also 1. आणि -2 + 2 will get cancel and time will be in 0. So LHSचं जे काही डायमेन्शनल ॲनालिसिस आहे किंवा डायमेन्शन्स आहेत ते किती आहेत? 0 in मास, 1 in लेंथ, 0 in टाइम. RHSचे काय आहेत डायमेन्शन्स? 0 in मास, 1 in लेंथ, 0 in टाइम. म्हणजे डायमेन्शनल ॲनालिसिसचा जर वापर केला तर आपल्याला काय मिळतं? LHS = RHS. काय मिळालं आपल्याला? LHS = RHS. म्हणजेच हे इक्वेशन बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. बरोबर आहे? LHS = RHS आलं म्हणून हे इक्वेशन काय म्हणतो आपण? बरोबर. पण हे बरोबर कसं आहे? इट इज डायमेन्शनली करेक्ट. इट इज डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आहे. पण हे जरी डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन असलं तरी हेच इक्वेशन बरोबर आहे असं नाही. कारण ओरिजिनल इक्वेशन काय आहे? s = ut + ½ at². हे आहे ओरिजिनल इक्वेशन. कसलं इक्वेशन आहे? ओरिजिनल इक्वेशन. मूळ इक्वेशन कुठलं आहे? हे आहे s = ut + 1/2 at². पण जर आपण ut घेतलं नाही आणि फक्त ½ at² घेतलं तरी सुद्धा आपलं जे काय इक्वेशन आहे ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट येतं. म्हणजेच ut याचे डायमेन्शन्स जरी घेतले, utचे डायमेन्शन्स काय येतील? पुन्हा तेच येतील. 0 in मास, 1 in लेंथ, 0 in टाइम. at² चे डायमेन्शन्स काय येतील? इथं आपण काढले. 0 in मास, 1 in लेंथ, 0 in टाइम. म्हणजेच सेम डायमेन्शन असणारे 2 किंवा 2 पेक्षा जास्त टर्म जर एकाच इक्वेशन मध्ये आल्या तर त्या डायमेन्शनली करेक्ट असतील. पण जे काय ओरिजिनल इक्वेशन आहे ते ओरिजिनल इक्वेशनशी मेळ घालत नाही. हे झालं चौथं लिमिटेशन. बघा, आपण लिहून काढूया.
लक्षात येत आहे? जे काय डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन असेल तेच इक्वेशन ओरिजिनली सुद्धा करेक्ट असेल असं नाही. हे झालं चौथं लिमिटेशन. बघा, इन ॲन इक्वेशन इफ 2 or more terms of same dimensions बघा, in an equation if 2 or more terms of same dimensions are present किंवा याला आपण दुसऱ्या पद्धतीनं लिहूयात. जर एखाद्या इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट असेल तर ते ओरिजिनली सुद्धा करेक्टच असेल अशा पद्धतीनं आपण विश्वास ठेवू शकत नाही. बघा, डायमेन्शनल analysis is not useful to show the presence of term which is dimensionally same in equation. एखाद्या इक्वेशन मध्ये जसं आपण पाहिलं की s इज इक्वल टू हाफ AT², याचे डायमेन्शन्स काय आले? इक्वल आले. पण इक्वल आल्यामुळं याच्यातलं जे UT ही टर्म होती, ही टर्मचं किंवा या टर्मचा जो काय प्रेझेन्स होता त्याच्यामध्ये असताना देखील आपण त्याला दाखवू शकलो नाहीत. हे आहे लिमिटेशन डायमेन्शनल ॲनालिसिसचं. तर अशा पद्धतीनं हे 4 लिमिटेशन्स आपण पाहिले. पहिला तो म्हणजे आपण प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला मेजर करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला वेगवेगळे एक्सपेरिमेंट पार पाडावे लागतात. दुसरं आपण पाहिलं की लोगॅरिथमिक फंक्शन असेल किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल, या फंक्शन्सचे डायमेन्शन्स आपण डिराईव्ह करू शकत नाहीत कारण हे डायमेन्शनल लेस क्वांटिटीज आहेत. तिसरं आपण पाहिलं ते काय होतं की बाबा एखादी टर्म असेल, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, ज्याला डायमेन्शन्स आहेत, त्याचे डायमेन्शन्स आपण डायमेन्शनल ॲनालिसिस वापरून काढू शकत नाहीत. आणि हे सगळ्यात शेवटचं लिमिटेशन आपण पाहिलं ते म्हणजे हे जे प्रेझेन्स आहे एखादे 2 किंवा 2पेक्षा जास्त जर सेम डायमेन्शन असणाऱ्या क्वांटिटीज असतील तर त्याचं जे प्रेझेन्स आहे, त्याचं जे त्या इक्वेशनमधलं अस्तित्व आहे ते अस्तित्व आपण डायमेन्शनल ॲनालिसिस वापरून दाखवू शकत नाही. हे अशा पद्धतीनं काही आपण लिमिटेशन्स पाहिले. याच्यानंतर जे काही आपल्याला एक्सपेरिमेंट्स करायचे असतात, हे एक्सपेरिमेंट्स करत असताना एरर्स येतात, म्हणजे काही चुका होतात. त्या चुका किती प्रकारच्या असतात, त्या चुका कशामुळे होतात आणि त्या चुका दुरुस्त केल्या जातात का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एरर्स म्हणतो, हे एरर्स आपण व्यवस्थित करू शकतो का, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये पासून पाहतो आहोत. तर घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.